श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये, आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये. आताच्या वेळेमध्ये चांगल्या लोकांमध्ये आणि वाईट लोकांमध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगतो बघा. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही, पण साथ ही कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ ही कधीच देत नाही, पण साथ ही कधीच देत नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. देवापेक्षा कर्माची भीती जर मनामध्ये असेल ना, देवापेक्षा कर्माची भीती जर मनामध्ये असेल ना, तर नक्कीच या कलियुगामध्ये कधीच एकटा पडणार नाहीस. या कलियुगामध्ये कोणतीच अपेक्षा ही अपूर्ण राहणार नाही, कोणतीच इच्छा ही अपूर्ण राहणार नाही. कारण की स्वतः स्वामीने सांगितलेले हे शब्द आहे, देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी, देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही, एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही, पण अगरबत्ती नाही. अतिशय सुंदर विचार, अतिशय मौलिक विचार स्वतः स्वामींनी तुझ्यापर्यंत पोहोचवलेले आहे. आजच्या या स्वामी संदेशामध्ये एकच नव्हे तर हजारो स्वामींचे विचार तू आज ऐकणार आहेस. आज फक्त स्वामींसाठी थोडासा वेळ काढ, आज फक्त स्वामींसाठी थोडासा वेळ काढ. कारण की नक्की ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, पण या क्षणापासून ऐकत आहेस, या क्षणापासून तू तुझे आयुष्य नक्कीच बदलू शकतोस. कारण की तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून, आज चांगले विचार करून, आज चांगले कृत्य करून तुम्ही तुमचा येणारा भविष्य नक्कीच सुधारू शकता. हे विचार कायम लक्षात ठेव, हे विचार कायम लक्षात ठेव. या आयुष्यामध्ये कधीच स्वतः स्वामी तुला एकटे सोडणार नाही. तू स्वामींवर विश्वास ठेव आणि आजचे हे स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून, आजचे हे स्वामींचे शब्द पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस, अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस, अगदी लाख मोलाचे काम करू शकतो, मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर नक्कीच वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे. तर स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द काय सांगतात? या कर्मभूमीवरती माणसाचे कर्म हे त्याचे आयुष्य बदलतात, माणसाचे कर्म हे त्याचे आयुष्य बदलतात. जर तू आज तुझ्या कर्मांवरती विश्वास ठेवलास, जर तू आज तुझ्या कर्मांवरती विश्वास ठेवलास तर नक्कीच तुझे आयुष्य बदलणार. पण सध्याची वेळ आणि परिस्थितीप्रमाणे फुल ना फुलाची पाखी जर तू तुझ्या आयुष्यातून कोणा इतरांना मदत करत आहेस, आज तुझ्या आयुष्यामधून कोणाच्या दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद जात आहे, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. एक महत्त्वाचा टप्पा सांगतो स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यापूर्वी, एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यापूर्वी. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. आज बऱ्याच लोकांनी पाहिले असतील ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ती छोटी छोटी चिमुकली पोरं जे की आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे कष्ट करत आहेत, आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रयत्न करत आहेत. त्यांची वेळ आणि परिस्थिती खराब आहे. सध्याच्या वेळेमध्ये काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाहीत, काही लोकांना चालता फिरता हे आयुष्य बघता सुद्धा येत नाही, काही लोकांच्या पुढे पाठी कोणी नाही, काही लोक अनाथ आहेत. तर अशी वृद्ध माणसं जी रस्त्यावरती एकटी सोडलेली आहेत वृद्धपणेमध्ये, अशी बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या कामामध्ये व्यस्त झालेला आहे. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. प्रत्येक माणूस मेहनतनी कष्ट करतोय, पण त्यासोबत आपल्या आयुष्यामधून पण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये थोडंफार आनंद जावं असं विचार माणसाने मनामध्ये बाळगलं ना, तर या सध्याच्या वाईट वेळामध्ये असा एकही व्यक्ती आपल्याला रस्त्यावरती भीक मागताना दिसणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा तुला का सांगतोय, हा महत्त्वाचा टप्पा तुला का सांगतोय? कारण की या महत्त्वाच्या मुद्द्याला आज जर प्रत्येक माणूस एकत्र झाला, फुल ना फुलाची पाखी, प्रत्येक माणसाने एकत्र येऊन या लोकांना मदत केली तर नक्कीच लाख मोलाचे काम होऊ शकते, नक्कीच लाख मोलाचे काम होऊ शकते. आज प्रत्येक माणूस
आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवत असेल तर तुझे कर्म बदलण्याची हीच वेळ आहे. तुझे कर्म बदलण्याची हीच वेळ आहे. आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केले, बऱ्याच लोकांनी या मुद्द्याला दुर्लक्ष केले, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, ते म्हणजे उत्तम गायकवाड, विमल मुचंडी, अंगना चव्हाण आणि त्यानंतर आम्हाला उत्तम गायकवाड, मदन लाड, राजगोंडा पाटील, फुलाबाई थोपटे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. गोष्टीला मदत पाठवलेली आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की या कर्मभूमीवरती, या मोहमायेच्या दुनियेवरती प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करतो. या लोकांनी थोडं तरी त्या लोकांचा विचार केलेला आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेमध्ये कुणीच करत नाही. स्वतः स्वामी म्हणतात, जर माणसाने एक धर्म पाळला तर माणूस कधीच या जगामध्ये पाठी पडणार नाही. तो म्हणजे माणुसकीचा धर्म. आणि माणुसकी ही सध्याच्या वेळेतून गायब झालेली आहे, नष्ट झालेली आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज जर प्रत्येक स्वामी भक्तांनी फुलाची पाकळी छोटीशी का होईना पण नक्कीच स्वतःच्या पदरातून होईल तेवढी या गोष्टीला मदत केली तर अगदी लाख मोलाचे काम होईल, अगदी लाख मोलाचे काम होईल. तर या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी पाठवावी, तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर अगदी लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. म्हणतात ना, कर्म हे माणसाचे आयुष्य बदलतात, कृत्य हे माणसाचे आयुष्य घडवतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझे कर्म आणि तुझे कृत्य स्वतः स्वामी पाहत आहेत. आज कोणासमोर दिखावा करू नकोस, पण नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. शेवटची विनंती हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर नक्कीच यापुढील स्वामींचे विचार हे तुझे जीवन बदलणार. माणसाला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा सहवास हा खूप सहायता करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो तर स्वामींच्या विचार ऐकून बघ. कारण की स्वामींचे विचार जेव्हा तुझ्या मनात राहतील, स्वामींचे विचार जेव्हा तुझ्या विचारात राहतील, तेव्हा तुझे कृत्य आणि कर्म हे स्वतःहून सुधरून जाईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य ते दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार तू आता ऐकत आहेस. ते विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांना निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल, कुटुंब नक्कीच सुखाने राहील आणि नक्कीच आजचे स्वामींचे विचार तुला काही ना काहीतरी शिकवून 100% जाईल, काही ना काहीतरी शिकवून 100% जाईल. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश होय. आज जे काही आपल्या मनामध्ये विचार येतात ते स्वतःच्या विचारांमुळेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला फरक पडतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः आपला आत्मा आपला परमेश्वर आहे. परमेश्वर आपल्यामध्ये वास करतो. जर आपण वाईट विचार केले तर आपल्यासोबत वाईट घडतं, जर आपण चांगले विचार केले तर आपल्यासोबत चांगलं घडतं. कारण की ईश्वर सर्व काही सहन करत असतो. तर तू चांगलं काहीतरी करत असशील तर ते ईश्वराला आवडतं, आणि जर तू काहीतरी वाईट करत असशील तर त्याचा पुढे जाऊन कुठे ना कुठेतरी आपल्याला परतफेड ही करावी लागतेच लागते. आपले कर्तव्य चोखपणे पार पडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे. आणि माणसाचे कर्तव्य काय आहे? माणसाचे कर्तव्य फक्त एवढेच आहे, या कलियुगामध्ये माणसाने माणसाशी माणसासम वागणे. फक्त एवढेच गोष्टी कायम लक्षात ठेवा. जर माणूस आज माणसाच्या कामाला आला तर तेच तुझे कर्तव्य आहे, आज नक्कीच तू स्वतःच्या आयुष्याचा विचार कर, स्वतःच्या कुटुंबाचा विचार कर, पण त्यातल्या त्यात फुलाची पाकळी इतर लोकांच्या जीवनात सुद्धा तुझ्यामुळे कसा आनंद जाईल या गोष्टीचा सुद्धा विचार कर. कारण की जर माणसाची नियत अशी झाली ना,
ना माणुसकीसारखी, तर या जीवनामध्ये कोणीच उपाशी झोपणार नाही, या जीवनामध्येच कोणी एकतर रडताना दिसणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सामर्थ्य गुरुवचनात आहे, सामर्थ्य गुरुवचनात आहे, साधन म्हणून वापरलेल्या वस्तूमध्ये नाही, साधन म्हणून वापरलेल्या वस्तूमध्ये नाही, साधन म्हणून वापरलेल्या वस्तूमध्ये नाही. आणि नक्कीच ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे जे नायक आहेत, त्या ब्रह्मांड नायकाचे विचार तू आज ऐकत आहेस. बंद केलेले नयन तुला स्वतः स्वामींचे रूप दाखवतील, बंद केलेले डोळे तुला स्वतः स्वामींचे रूप दाखवतील. स्वामी तिन्ही जगाचा माय बाप आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जगामध्ये योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते मार्ग स्वतः स्वामी दाखवतील, योग्य ते मार्ग स्वतः स्वामी दाखवतील. आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की नक्कीच एक भास एक विश्वास, कारण की माणूस हा स्वतःचे भविष्य स्वतः ठरवतो, माणूस हा स्वतःचे आयुष्य स्वतः लिहितो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बऱ्याच लोकांना आयतं मिळतं तर बऱ्याच लोकांना कमवून खायला लागतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या लोकांना अगोदरपासूनच सर्व काही मिळालेलं आहे, जर त्या लोकांनी त्या गोष्टीची किंमत ठेवली नाही तर ती गोष्ट सुद्धा बर्बादीला लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये सर्वात श्रेष्ठ माणूस तोच आहे ज्याच्याकडे काहीच नाही आणि तो प्रत्येक गोष्ट मिळवण्याची ताकद ठेवतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी आणि यशस्वी होण्याची ताकद ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे आयुष्य ठरवत असते, माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे भविष्य ठरवत असते. आज कितीही तुझ्याकडे वेळ नसला, आज तू कितीही मेहनत करत असलास तरी कधी धीर सोडू नकोस, तरी कधी प्रयत्न करायला सोडू नकोस, कारण की प्रयत्न एकदा का तू सोडलेस त्यानंतर या कलियुगामध्ये तुझ्या मनासारखी इच्छा कधी होणार नाही, तुझी इच्छा कधीही पूर्णतः पूर्ण होण्याचे स्वप्न तुझे कधी पूर्ण होणार नाही. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द तुला पूर्णतः मनातून बदलून टाकतील, तुझे पूर्णतः विचार बदलून टाकतील, तुझे पूर्णतः वागणूक बदलून टाकतील. तू फक्त आज स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, तू फक्त आज स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सत्याचा मार्ग हा अवघड असतो, सत्याचा मार्ग हा अवघड असतो, परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू नक्कीच कोणाचं वाईट करून या कलियुगामध्ये जगत असशील, कोणाचं वाईट करून या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये जगत असशील तर तुझ्यासोबत सुद्धा तेच घडणार आहे, तुझ्यासोबत सुद्धा तेच घडणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस, सत्याच्या मार्गावरून, चांगल्या मार्गावरून कमवून खा. भले तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णतः तुझे इच्छा पूर्ण होत नसतील तरी सुद्धा तू तुझे आयुष्य ढकल, तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा, कारण की स्वामी स्वतः परीक्षा घेत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वतः स्वामी तुला पाहत आहेत. आज तुझ्यावरती लोक हसत असतील, आज तुझ्या परिस्थितीबद्दल लोक बोलत असतील तर लोकांना बोलू दे. आज बरीच लोक आपल्याबद्दल आपल्या वाईटावर टपलेली असतात, आज बरीच लोक आपला वाईट करून गेलेली असतात, आज बऱ्याच लोकांनी आपल्यासोबत छळ कपट केलेलं असतं, पण त्या लोकांचा विचार कधी करू नका, कारण त्या लोकांचा विचार कधी करू नका, कारण की त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे, त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. एक गोष्ट तुला सांगतो, प्रत्येक कर्माची फळं इथेच भोगून जायचं आहे, जसा आलेला आहेस तसा जायचा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, हा महत्त्वाचा टप्पा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, पण यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच भाग्यवंत ठरवेल. पण सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ, आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा, आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. ईश्वर तुमच्या अंतःकरणात वास करतो, ईश्वर तुमच्या सोबत, तुमच्या प्रत्येक वाईट वेळेमध्ये, तुमच्या प्रत्येक संकटाच्या काळामध्ये तुझ्या सोबत उभा राहील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडते ना, ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात, ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ते तुझ्यावर आहे की तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळ कसा घालवतोयस, तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळेमध्ये स्वतःला
कसा सावरतोयस. आज बरेच दुःख असतील आपल्या आयुष्यामध्ये, आज बरेच व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असेल, आज बरेच दुःख असतील, आज बरेच संकट असतील, आज आयुष्य चालवण्यासाठी खूप कर्जबाजारी असशील, आजारी असशील, आज बऱ्याच गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये सतावत असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, धीर कधी सोडू नकोस, धीर कधी सोडू नकोस. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ, आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच लोभ आणि मोह त्यागा, लोभ आणि मोह त्यागा, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल. स्वामींचे विचारांमध्ये जो आनंद मिळतो, स्वामींच्या शब्दांमध्ये जो आनंद मिळतो, तो आनंद तुला कुठेच मिळणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामींच्या शब्दांनी काय सांगितलेलं आहे, लोभ आणि मोह त्यागा. लोभ आणि मोह हे आपल्याला कायम या कलियुगामध्ये फसवत राहतील. मोहमायेची दुनिया आहे, लोभी दुनिया आहे. या दुनियेमध्ये प्रत्येक माणसाला जेवढं मिळालं तेवढं कमी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टींना त्यागून टाक, त्या गोष्टी तुझ्या मनात जास्त ठेवू नकोस. फक्त तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या कर्मांचा विचार कर. आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल, अशा गोष्टी कर. तुला नक्कीच सांगतोय, प्रत्येक धन दौलत पैसा या जीवनातील प्रत्येक सुख हे तुझ्या आयुष्यामध्ये येणार. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला एक कालावधी लागतो. एक गोष्ट तुला सांगतो, बऱ्याच वेळापासून एक स्वामींचा भक्त होता, ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून, ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. आणि त्याचे आयुष्य असे बदलले की कधी त्याला कोणत्याही गोष्टीची इच्छा राहिली नाही, कधी त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली नाही. आणि आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, त्याचा कुटुंब हा त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे. वेळेवेळेचा खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुझे आयुष्य घडणार आहे. वेळेची किंमत ठेव, परिस्थितीची किंमत ठेव. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे, वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. आणि नक्कीच आज वेळ खराब असेल तर कधी त्या वेळेसाठी रडू नकोस, कारण की आज बरीच लोक आहेत ज्या लोकांची वेळ परिस्थिती आपल्यापेक्षा सुद्धा विकट असेल, आपल्यापेक्षा सुद्धा खूप खराब असेल, पण ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये जगत आहेत. आपण नुसतं विचार करतो आपल्यापेक्षा किती मोठी माणसं आहेत, आपल्यापेक्षा किती मोठी लोक आहेत, त्यांचं आयुष्य किती सुखी आहे. फक्त आपल्यापेक्षा सुद्धा बरीच अशी लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत. आणि नक्कीच स्वामींचे विचार आज तुला भाग्यवंत ठरवत राहील. फक्त सतत शिकत राहा, स्वामींचे विचार सतत ऐकत राहा, कारण ज्ञानच तुला योग्य मार्गावरती नेईल, तुझे मार्गदर्शनच तुला योग्य मार्गावरती नेईल. आणि स्वामींचे मार्गदर्शन तू आता ऐकत आहेस, स्वामींचे ज्ञान तू आता घेत आहेस, आणि तेच ज्ञान तुझे आयुष्य पूर्णतः ठरवून देईल. तेच ज्ञान जर तू तुझ्या मनात ठेवलेस, तुझ्या आचरणात ठेवलेस, तर तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट तुला तुझ्या आयुष्यामध्ये दुःख सतावणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी प्रत्येक गोष्ट स्वामींना माहिती आहे, तुझे प्रत्येक दुःख स्वामींना माहिती आहे. तू फक्त वेळेवरती विश्वास ठेव, तुझ्या मनामध्ये संयमता बाळग, बघ प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. आणि नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. या गोष्टी तर तुला भाग्यवंत आणि भाग्यशाली तर ठरूनच राहतील. तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत, पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात, या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची
गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास, तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे, ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल. जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते, आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे, आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो, ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार, आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर. स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते, आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते, आणि कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. त्याच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत, आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत, आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल, आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग
योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का, आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही, कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे, कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणी तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील, आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली, आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल, किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवला तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर तर या वेळेपासून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते विचार, ते स्वामींचे संदेश तुला योग्य ते मार्गदर्शन देतीलच देतील, पण त्यासोबत या आयुष्यातील सर्वात मोठी कथा सुद्धा तुला समजणार आहे. या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट सुद्धा तुला समजणार आहे. नेहमी माणसाच्या आयुष्यामध्येच दुःख का? नेहमी माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आले तर ते एकट्यालाच का सोसावे लागते? नेहमी जर आपण वारंवार स्वामींची भक्ती करतोय तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख का? अरे असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळून जाणार आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक, आणि जर नक्कीच तुला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुझा प्रश्न टाकू शकतोस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगातील सर्वात पहिली एक महत्वाची गोष्ट सांगतो. दुसऱ्याचं ऐका, दुसरं जे काही सांगतोय ते ऐका, शांतपणे ऐका, पण त्या गोष्टी आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला.
त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला, विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या कलियुगामध्ये आपली जवळची लोकच आपला पाय खेचत आहे. या वेळेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, या वेळेमध्ये जर आपल्याला यशस्वी ठरायचं असेल, तर त्यासाठी मनातल्या मनात एवढं ठरव की ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहे, ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये सोसवणार आहे, ज्या गोष्टींचा अनुभव मी घेणार आहे, ज्या गोष्टी माझ्या सामोरे येणार आहेत, ज्या गोष्टींना मी लढा देणार आहे, त्या गोष्टींचा विचार मी वारंवार करीन. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचं कधी ऐकू नकोस. तुझ्या मनातील शक्ती तुला काय म्हणते, या गोष्टी बरोबर आहेत की नाहीत, या गोष्टी तुझं मन काय बोलतोय, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की माणूस माणसासोबत खोटं बोलू शकतो, आपण स्वतःच्या मनासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. इतर माणूस कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही, आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे, ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाही आहे की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय, या गोष्टीची कोणालाच पर्वा नाही आहे की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. प्रत्येक माणूस या गोष्टीची पर्वा करेल की तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस, तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस. 100% खरी गोष्ट आहे. आई आणि वडिलांनंतर, परमेश्वरानंतर आपला विचार करणारी लोक या जगामध्ये तुला मिळणार नाहीत, आणि मिळाले तरी ते नशिबाने तुला मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच रडण्याची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच एकटा पडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे, वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे. कारण की शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे, शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे, आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे, आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वराने आपल्या आयुष्यात सर्व काही दिलेलं आहे. आपल्याला फक्त सर्व काही घडवायचं आहे, सर्व काही घडवून आणायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतील, काही गोष्टी तुला शिकवणी देत असतील, तर त्या गोष्टी तुझ्या अंतरात्म्यातून येत आहेत, त्या गोष्टी तुला अंतरात्म्यातून शिकवल्या जात आहेत. कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो, कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सुखरूप हात देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप पाय देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप डोळे देवाने दिलेले आहेत, तुला सर्व काही बघता येतंय, सर्व काही करता येतंय, तुला फक्त करायचं आहे. या आयुष्यामध्ये जेवढं काही माणसाने कठीण बनवून ठेवलेलं आहे तेवढं कठीण हे आयुष्य नाहीये. तू फक्त प्रेमळपणाने जगून बघ, तू फक्त निर्मळपणाने जगून बघ. माहिती आहे सुरुवातीला कठीण वेळ येणारच, सुरुवातीला कठीण वेळ येणारच, पण बोलतात ना, कठीण वेळ आल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत समजत नाही, आणि चांगली वेळ आल्यानंतर कठीण वेळेची किंमत आपल्या लक्षात राहत नाही, कठीण वेळेची किंमत आपल्याला लक्षात राहत नाही. जर नक्कीच तुला या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ना, तर प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ, त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ. आणि नक्कीच ज्या गोष्टी मी तुला आता यापुढे सांगणार आहेत ते गोष्टी चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती तुझी शक्ती, नुसती तुझी बुद्धी ही तुझी उपयोगी येत नाही. त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे, त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या माणसामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये कधीच बुद्धीची काय, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, यातील काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पाडलेले असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, यापुढील फक्त 15 ते 20 मिनिटं आज स्वामींसाठी काढ. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतील, तुला तुझ्या प्रत्येक अडलेल्या अडचणीची उत्तरं मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्याचा अनुभव तू आज घेणार आहेस, या आयुष्याच्या अनुभवातून तू भाग्यशाली ठरणार आहेस. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक, भाग्यवंत 100% ठरशील, भाग्यवंत 100% ठरशील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले,
ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सापडत असेल तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे
त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल. आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे. आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो. फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टी दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी
गोष्टी, या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा, काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा. पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका, कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो. लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका, कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते, त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे. या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो मार्ग तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात, पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते, सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोलला तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात तर नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, या वेळेपर्यंत ऐकत आहेस, तर तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा स्वतः स्वामी दाखवतील. तू फक्त स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ. या जीवनामध्ये आपण किती कष्ट करतो, या जीवनामध्ये आपण कितीही मेहनत करतो, तरी सुद्धा काही लोकांना त्या गोष्टीची किंमत असते, जर काही लोकांना त्या गोष्टीची किंमत नसते. आपण कोणासाठी कितीही केलं तरी सुद्धा त्या लोकांना त्या गोष्टी समजण्यासाठी सुद्धा वेळ लागतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त स्वामींचे नाव घेतलेस ना मनात, तरी सुद्धा स्वामींना त्या गोष्टी जाणवतात. तर स्वामींनी सांगितलेल्या दिशावरती, स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती तू फक्त चाल. या जीवनामध्ये कधीच तुला दुःख सहन सुद्धा करावे लागणार नाहीत, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत. याच विश्वासावरती कधीतरी तुझ्या मनासारखं सुद्धा होईल असं सुद्धा विश्वास ठेव. कारण की स्वतः स्वामी म्हणतात, या जीवनामध्ये जर माणूस कष्ट करत असेल, या जीवनामध्ये जर माणूस मेहनत आणि प्रयत्न वारंवार करत असेल, तर तो कधीच निराश राहणार नाही. योग्य ते वेळ आल्यावरती योग्य ते फळ त्याला मिळणारच मिळणार. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त वेळेची किमया समजून घे, तू फक्त वेळेची किमया समजून घे. या वेळेच्या किमयेमध्ये, या वेळेच्या खेळेमध्ये जर तुला प्रत्येक गोष्ट समजून गेली ना, तर नक्कीच संयमता ही तुझ्या मनामध्ये राहणारच राहणार. आणि नक्कीच या जीवनामध्ये तुझ्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट घडणारच घडणार. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठी. बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ.
बोला श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही. भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही. जो भरोसा तू स्वामींवरती करत आहेस तो भरोसा तुला कधी दिसणार नाही. जो आशीर्वाद स्वामी तुला देत आहेत तो आशीर्वाद तुला कधी दिसणार नाही. परंतु अशक्य गोष्टीला ते शक्य करतात. आज स्वामींवरती भरोसा ठेवून या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील किंवा आज स्वामींच्या आशीर्वादाने या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होणार. तू फक्त आज स्वामींचे संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच माणसाने प्रत्येक वेळेच्या सामोरे जाणं हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माणूस जर वाईट वेळेच्या सामोरे गेला असेल तर चांगल्या वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. माणूस जर चांगल्या वेळेच्या सामोरे गेला आहे तर वाईट वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेमध्ये जर जगण्याची कला तुमच्यामध्ये आली ना, प्रत्येक वाईट वेळेमध्ये प्रत्येक चांगल्या वेळेमध्ये जगण्याची कला जर तुझ्यामध्ये आली ना तर कधीच या जीवनामध्ये उपाशी मरणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये तडमडणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये एकटा राहणार नाहीस. आणि नक्कीच एक गोष्ट तुला नेहमी सांगतो, चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. आणि वाईट वेळेतील आपलं एकटं पडणं हे कधी सुद्धा हे आपल्या आयुष्याला बर्बाद करत राहतं. वाईट वेळेमध्ये जर तू स्वतःचं मन मजबूत ठेवत असशील, विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असशील तर चांगली वेळ ही येणारच येणार. फक्त चांगल्या वेळेमध्ये आज बऱ्याच लोकांनी चांगल्या वेळेचा अहंकार केला तर ती आज लोक शून्य झालेली आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन ही एक मोहमाया आहे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जगायचं असेल तर त्या मोहाला समजून घे. जो मोह माणसाला लागलेला आहे धन दौलत पैशाचा, त्या मायेला समजून घे जी माया प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे, जो छल प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे. आज जवळची माणसं आपली राहिलेली नाहीत. आज आपल्या जवळच्या माणसाच्या मनात शोधून पाहिलात तरी सुद्धा तुम्हाला कपटच मिळेल. आज आपल्या जवळच्या लोकांच्या मनात सुद्धा आपल्यामुळे आपल्याबद्दल वाईट द्वेषच मिळेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जगण्यासाठी स्वतःला बघावं लागतंच आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागतंच. आज बरीच लोक अशी आहेत आज त्यांची मुलं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. आज त्यांची मुलं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत तरी सुद्धा आज ते स्वामींच्या आशेवरती जगतायत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाला त्याच्या कर्मांची शिक्षा ही मिळते आणि प्रत्येकाला आपल्या चुकीची जाणीव ही होतेच होते. आज तुझ्या आयुष्यामध्ये बरीच असे व्यक्ती असतील जे तुझ्या मनासारखे वागत नाही आहेत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संयमता तुझ्या मनामध्ये ठेव, संयमता तुझ्यामध्ये बाळगून ठेव. एक वेळ अशी येणार आहे जे की तुला ज्या व्यक्तीला जे बोलायचं आहे त्या गोष्टी तू स्वामींसमोर मांडतोयस ना, स्वामींना सांगतोयस ना, त्या गोष्टी त्याला त्यावेळेस समजतील ज्या वेळेस ती योग्य ती वेळ आली. त्या वेळेमध्ये त्या माणसाला त्या गोष्टीची जाणीव सुद्धा होईल. आज तुझे जवळची लोक सुद्धा तुझ्या मनासारखं वागत नसतील. फक्त तू त्या गोष्टी कधी त्यांना सांगू नकोस, फक्त तू त्या गोष्टींनी कधी त्यांना दुखवू नकोस. योग्य ती वेळ आल्यावरती स्वतः स्वामी त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. योग्य ती वेळ आल्यावरती स्वामी स्वतः त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. आज वाईट वेळेमध्ये आपली साथ कोणी धरत नाही, आज वाईट वेळेमध्ये आपल्या सोबत कोणी उभा राहत नाही. तर तू उदास होऊ नकोस, कारण की प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वामी आपल्याला पाहत आहेत. आज ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात ना त्या गोष्टीमध्ये स्वतः स्वामींचा सुद्धा हात असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट घडली, एखादी वाईट गोष्ट घडली, ती आपल्याला वाईट वाटत असेल पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझं काहीतरी हित असेल, त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझ्याबद्दल काही ना काहीतरी चांगले विचार स्वामींनी मांडलं असेल. ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी, ज्या गोष्टी घडवून येतात त्या चांगल्यासाठी. तू फक्त विश्वास ठेव शुद्ध मनाशी. आज स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारा फरक स्वामींच्या शब्दातूनच आणतील. योग्य ते मार्गदर्शन माणसाचे मन बदलते, योग्य ते मार्गदर्शन माणसाचे जीवन बदलते. आज तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठं मार्गदर्शन तुला मिळणार आहे. आज तू बरेच स्वामी संदेश ऐकतोस, आज तू बरेच स्वामींचे विचार ऐकतोस. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपण वारंवार ऐकलेल्या असतात, त्या गोष्टी बघ आपल्या कानावरती वारंवार पडत असतात. त्याचा फक्त एकच अर्थ आहे की त्या गोष्टी आपण वारंवार ऐकत नाही आहोत, त्या गोष्टीची आपल्याला सवय पडत चालले. एखाद्या गोष्टीचा सराव केल्याने त्या गोष्टीमध्ये आपण अगदी
बरोबर पटीने त्या गोष्टीमध्ये आपण काम करतो, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट वारंवार ऐकल्याने त्या गोष्टीसारखं आपण वागायला सुद्धा लागतो. तर चांगले विचार ऐकत आहेस तर चांगले विचार हे चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आहेत आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतातच करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा व्यक्ती, एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे. या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा, जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुग मध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द, ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका. नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते. ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला प्राप्त करायचं आहे, किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायची आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला या जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला या जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची, स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील, तर दुसऱ्यांवर
दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल, तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या. कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल, तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं आणि दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं आणि ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही, किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल, किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे, या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा. सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील. कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील.
स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी गोष्ट जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा तू चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ. सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाही. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही